सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा सोन्याहून मूल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे तोच खरा श्रीमंत. असेच नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत, माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत. शक्य तेवढे तारे मोजून समाधानी राहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटतं. हसरा चेहरा आपला रुबाब वाढवतो, परंतु हसून केलेलं काम आपली ओळख वाढवतो. मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही. उगवणारी प्रत्येक सकाळ आपल्याला शिकून जाते की झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा. संयम म्हणजे वाट पाहत बसणे नव्हे, तर योग्य संधी येईपर्यंत प्रयत्न करत राहणे. एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो, परंतु धागा सोबतीला आला की हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो. जगायचं असेल तर स्वतःच्या पद्धतीने जगा, कारण लोकांची पद्धत वेळेनुसार बदलत असते. पहिल्या बाकावर बसून यशप्राप्तीची स्वप्ने पाहू शकतो, पण अपयशाला कसे सामोरे जायचे हे शेवटचा बाकच शिकू शकतो. स्वप्नांची आरास पाहणाऱ्या मनाला वास्तव सतत चटके देऊन जाग करत असतं. सुरुवात नेहमीच छोटी करावी, पण शेवट मात्र एक सोहळाच बनला पाहिजे. आयुष्यात सावकाश चला, काही हरकत नाही, पण चालताना असं चालायचं की आपल्या कर्तृत्वाची, मनमिळावू स्वभावाची आणि दैदिप्यमान यशाची सोनपावलं सदैव मागे उमटलीच पाहिजेत. श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे. जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो. हीच आयुष्याची गंमत आहे. एकांत हीच एक अशी गोष्ट आहे ज्यात फक्त तीच व्यक्ती आठवते जी हृदयाच्या खूप जवळ असते. काळजी करणारेच काळजाच्या रंगमंचावर नायक ठरत असतात.